राज्य सरकार नव्यानं 328 वाईन शॉप लायसन्स देणार असल्याची शक्यता। सरकारला बेवड्यांचा महाराष्ट्र करायचा आहे का? आव्हाडांचा टोला तर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, अजित पवारांचं उत्तर। लाडकी बहीण योजनेमुळे निधीला उशीर, आता गाडी हळूहळू रुळावर येते। दत्तात्रय भरणेंचं विधान तर भरणेंना ते कोणत्या अपेक्षेने बोलले हे विचारतो, अजित पवारांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक बोजा तर आहेच, मात्र योजना बंद होणार नाही। सरकार आर्थिक ताण सहन करेल, अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। सामनातून राज ठाकरेंना पुन्हा युतीसाठी साथ, संभ्रम नको, युती गरजेची, सामनात न टाळी तर विरोधकांवरही निशाणा। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर शाईफेक, छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा शिवधर्म फाउंडेशनचा आरोप, तर शाईफेकीनंतर समर्थकांकडून पुष्पगुच्छ देत गायकवाडांचा सत्कार। माझ्यावरचा हल्ला हा मोठा कट, हल्ल्याला सरकार जबाबदार, प्रवीण गायकवाड यांचा आरोप। माझ्या कार्यकर्त्यांमुळे मी वाचलो, गायकवाडांचं विधान। हिंदी सक्तीचा GR पुन्हा लागू करा, वकील गुणरत्न सदावर्तेंची मागणी, तर ठाकरे बंधूंविरोधात कोर्टात जाण्याचाही इशारा। इगतपुरीमध्ये उद्यापासून 3 दिवस मनसेचं शिबिर, आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करणार। ठाण्यात रिक्षा चालकाची मुजोरी, रिक्षा चालक आणि प्रवासी महिलेमध्ये बाचाबाची, रिक्षा चालकानं उगारला हात, वाहतूक विभागाकडून रिक्षा चालकावर कारवाई। विरारमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोरी, मराठी बोलण्यावरनं तरुणाशी वाद, मनसे आणि शिवसेनेनं दिला चोप। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेची खासदारकी, राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यसभेवर संधी। केरळमधले भाजपचे ज्येष्ठ नेते सी सदानंदन यांची राज्यसभेवर नियुक्ती, 2 दशकांपूर्वीच्या हल्ल्यात दोन्ही पाय गमावल्यानंतरही उंच भरारी। माझ्यासारखे आरोप एखाद्यावर झाले असते तर त्यानं आत्महत्या केली असती, संजय राठोड यांचं विधान। पण बंजारा समाज माझ्या पाठीशी एकजुटीनं उभा होता, राठोडांनी मानले आभार।